नातेसंबंध हे दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहेत, ज्यामधून गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढत आहेत। अशातच एका महिलेने अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून आपल्या सासऱ्याचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे। ही घटना गुजरातमधील खेड्या जिल्ह्यातील असल्याचं समजत आहे, ज्यामध्ये सुनेनेच आधी सासऱ्यांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले, पण त्यानंतर पैशाच्या लालसेपोटी तिने सासऱ्याची हत्या केली। जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे। गुजरातमधील खेड्या जिल्ह्यातील डाकोर येथील भागात जैन परिसरात ही धक्कादायक घटना घडली। जगदीश शर्मा वय वर्ष 75 हे काही दिवसांपासून बेपत्ता होते। बेपत्ता झाल्याने चिंतेत असलेल्या कुटुंबियांनी जगदीश यांचा सर्वत्र शोध सुरू केला। यावेळी सर्व नातेवाईक आणि मित्रांकडे देखील चौकशी करण्यात आली, मात्र जगदीश यांचा कोणताही मागमूस लागला नाही। यानंतर कुटुंबियांनी चोल या गावी असलेल्या आपलं दुसरं घर गाठलं, जे आधीच कुलूप लावून बंद करण्यात आलं होतं। यावेळी कुटुंबियांनी थेट कुलूप तोडून घरात प्रवेश केला, पण त्यानंतर कुटुंबियांना समोर जे दिसलं त्याने सगळेच हादरून गेले, कारण मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जगदीश शर्मा यांचा नग्न अवस्थेतील छिन्नविच्छिन्न मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला। त्यानंतर या प्रकरणाची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि मृतदेह फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला। तपासाअंती अहवाल आला असता डोक्याला व गुप्त अंगाला गंभीर दुखापत झाल्याने जगदीश शर्मा यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले। दरम्यान यावेळी जगदीश शर्मा यांच्या मोठ्या मुलाने या हत्येप्रकरणी आपल्या धाकट्या भावाच्या पत्नीवर संशय व्यक्त केला। त्यामुळे पोलिसांनी जगदीश शर्मा यांच्या धाकट्या सुनेची म्हणजेच मनीषा शर्मा हिची कसून चौकशी केली। या चौकशीतून जे सत्य समोर आले त्याने सगळे सादरून गेले। पोलीस चौकशीत सुनेने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। यावेळी मनीषाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार तिचे सासरे जगदीश यांच्याशी अनैतिक संबंध होते, ज्या मोबदल्यात ती तिच्या सासऱ्यांकडून अनेकदा पैसेही उकळत होती। याच दरम्यान ती फेसबुकच्या माध्यमातून एका व्यक्तीच्या संपर्कात आली, ज्याने तिला परदेशात नेण्याचे स्वप्न दाखवले। मनीषा देखील या व्यक्तीच्या बोलण्याला बोलली, मात्र परदेशात जाण्यासाठी या व्यक्तीने मनीषाकडे 2 लाख रुपयांची मागणी केली। यावेळी एवढे पैसे कसे आणायचे हा प्रश्न मनीषासमोर होताच, पण यावेळी मनीषाने थेट सासऱ्यांकडेच 2 लाख रुपयांची मागणी करू लागली। पण एवढी मोठी रक्कम देण्यास सासरे जगदीश शर्मा यांनी नकार दिला। जगदीश शर्माने पैसे देण्यास नकार दिल्याने मनीषा संतप्त झाली आणि तिने आपल्या सासऱ्याच्या हत्येचा कट रचला। सासऱ्याच्या हत्येच्या कटाचा एक भाग म्हणून मनीषाने आपल्या सासऱ्याला गोड बोलून चोल येथल्या घरी नेले, जिथे तिने सासऱ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर अचानक सासऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार शस्त्राने हल्ला केला। यानंतर तिने सासऱ्याच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या केली। त्यानंतर आरोपी सून ही घराबाहेर पडली, पण यावेळी तिने घराला बाहेरून कुलूप लावून घेतलं। त्यानंतर ती तिच्या सासरकडील मूळ घरी पोचली आणि काहीही वावगं झालेलं नाही अशा आविर्भावात राहू लागली। 2 दिवसांनी जेव्हा जगदीश बेपत्ता झाल्याचं समोर आलं, तेव्हा ती देखील सासऱ्यांचा शोध घेण्याचं नाटक करू लागली, पण अखेर आता तिचे बिंग फुटले आहे। या प्रकरणी पोलिसांनी महिला आरोपी मनीषा शर्मा हिला तिच्या सासऱ्याच्या हत्या प्रकरणी अटक केली आहे। या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास देखील करत आहे। एका पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं होतं। या घटनेमागील धक्कादायक कारण आता समोर आलं आहे। गोविंद मुंडे यांच्याकडे एका महिलेने लग्नाचा तगादा लावला होता। या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली असा आरोप कुटुंबियांनी केला आहे। या प्रकरणी मृत पोलिसाच्या पत्नीच्या तक्रारीवरून उस्मानानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेसह 3घांना अटक केली आहे। गोविंद मुंडे या पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती। उस्माननगर ते कलंबर रोड ही घटना घडली। पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती। पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी देखील सापडली होती। मृत गोविंद मुंडे हे यशसाई हॉस्पिटल येथील न्यूरोसर्जन डॉक्टर ऋतुराज जाधव यांचे अंगरक्षक होते। ऑगस्ट महिन्यात हॉस्पिटलमध्ये वसमत येथील एका महिलेशी त्यांची ओळख झाली। ओळख झाल्यानंतर दोघेजण फोनवर बोलत होते। गोविंद मुंडे हे विवाहित असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। सदर महिला आणि तिच्या आई वडिलांकडून मुंडे यांना मानसिक त्रास सुरूच होता। हे प्रकरण समजल्यानंतर मृताच्या पत्नीने सदर महिलेला फोनवरून संपर्क साधून समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण मुंडे यांना मानसिक त्रास देणे सुरूच होते। या त्रासाला कंटाळून गोविंद मुंडे यांनी गोळी झाडून आत्महत्या केली अशी तक्रार पत्नी जान्हवी मुंडे यांनी दिली। तक्रारीवरून उस्माननगर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3घांना अटक केल्याची माहिती आहे। दरम्यान गोविंद मुंडे यांच्या आत्महत्येने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।